नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की ग्रामपंचायतीच्या स्वउत्पन्नातून 5% निधी हा दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे आणि तो त्यांना वाटप करणे हा त्या संबंधित अधिकाऱ्यांना किंवा संबंधित सरपंच सदस्य किंवा ग्रामसेवक ही जी बॉडी असते त्यांना बंधनकारक आहे. तरीसुद्धा त्या नियमाचे पालन होताना दिसत नाहीत. ज्यावेळेस माझा दिव्यांग बांधव त्यांच्याकडे या संदर्भात मागणी करतोय त्यावेळेस त्यांच्यावरून अशी उत्तर येतात की आम्हाला सध्या स्थितीला तुम्हाला पैसे वाटप करण्यासाठी पैसे शिल्लक नाही आहेत किंवा हा जो पैसा जो आहे स्वउत्पन्नाचा हा आम्ही वेगळ्या कामासाठी वापरलेला आहे, म्हणून दिव्यांगांसाठी वापरण्यासाठी आम्हाला पैसे नाही आहेत किंवा सरकारकडून अद्याप या संदर्भात कोणत्याही प्रकारचा निधी आलेला नाही आहेत. स्पष्टपणे सांगतात की निधी आलेला नाही, त्यामुळे आम्ही वाटप करू शकत नाही. परंतु एक लक्षात ठेवा, राज्य सरकार प्रशासन दिव्यांग बांधवांसाठी कोणत्याही प्रकारचा 5% निधी वाटप करण्यासंदर्भात निधी पाठवत नाही. तर ते ग्रामपंचायतीचं जेवढंही स्वउत्पन्न आहे, म्हणजे वेगवेगळे असे स्रोत आहेत, माध्यम आहेत की त्या माध्यमातून ग्रामपंचायत वेगवेगळ्या पद्धतीचे पैसे किंवा कर वसूल करतं आणि हे जे काही पैसे किंवा कर वसूल होतात त्यातून पहिलं प्राधान्यानं या ठिकाणी दिव्यांगांना 5% पैसे वाटप करायचे आहेत आणि उरलेले पैसे खर्चासाठी वापरायचे आहेत. इकडे उलट होत आहे, पहिले खर्च करतात आणि पैसे शिल्लक नाही असं सांगतात किंवा निधी चालेल नाही असं सांगतात. तर या व्हिडिओच्या माध्यमातून ग्रामपंचायत कोणकोणत्या पद्धतीने स्वउत्पन्न उभा करू शकतो किंवा गोळा करू शकतो याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती असणं खूप गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस आपण 5% निधीची मागणी करतोय त्यावेळेस त्या ग्रामपंचायतीला कोणकोणत्या माध्यमातून हे 5% निधी उपलब्ध होतो, उभा होतो, हेही माहीत असणं खूप गरजेचं आहे. तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, ग्रामपंचायतीच्या स्वउत्पन्नाचे प्रमुख स्रोत या ठिकाणी आपण पाहतोय. या ठिकाणी ग्रामपंचायतीला स्वतःच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नाला स्वउत्पन्न किंवा ओन रेव्हेन्यू असे म्हणतात. यामध्ये घरपट्टी आणि मालमत्ता कर, आता आपण सर्वजण घरपट्टी आणि मालमत्ता कर भरत असतो, तर हे जे काही पैसे गोळा होतात ते पैसेसुद्धा तुम्हाला 5% मध्ये इन्क्लूड करून वाटप करायचे असतात. त्याचबरोबर मोकळ्या जागेवरील कर, म्हणजे अशा काही गावठाण जागा असते, ती गावठाण जागा वेगवेगळ्या कामासाठी लोक वापरत असतात काही कारणास्तव, ते तिथून सुद्धा जो पैसे येतो तो सुद्धा 5% निधीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर पाणीपट्टी, पाणी वापराचं जे शुल्क असतं ते, त्याचबरोबर दुकाने, व्यवसायांवरील कर किंवा शुल्क किंवा बाजार, आठवडी बाजारातून मिळणारे शुल्क, हे सुद्धा 5% जो निधी असतो त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर जत्रा वगैरे होतात, यात्रा होतात किंवा उत्सव होतात, त्यावरती सुद्धा काही शुल्क आकारले जातात, ते सुद्धा या ठिकाणी 5% मध्ये इन्क्लूड केलेले आहेत. त्याचबरोबर जनावरांच्या बाजारातून मिळणारे जे शुल्क असतं ते सुद्धा, त्याचबरोबर वेगवेगळी दुकाने असतात, व्यवसाय असतो, विविध परवान्यांसाठी या ठिकाणी परवाना शुल्क आकारला जातो. आता परवाना शुल्क वेगवेगळ्या पद्धतीने आकारला जातो, आपल्याला माहीत नसतं. परंतु एखादी बिल्डिंग्स असेल किंवा एखादा गोडाऊन असेल किंवा कारखाना असेल तर त्यासाठी ह्या पद्धतीचे पैसे आकारले जातात. ही पैशाची रक्कम खूप मोठी असते. त्याचबरोबर बांधकाम परवाना व संबंधित शुल्क, एखादं घर वगैरे बांधायचं असेल किंवा एखादं दुकान वगैरे बांधायचं असेल, जे काही बांधकाम करायचं असेल तर त्या संदर्भात त्या व्यक्तीला ग्रामपंचायतीकडे काही ठराविक निधी किंवा पैसे भरावे लागतात. तर ते जे शुल्क आहे ते शुल्क सुद्धा 5% निधीसाठी इन्क्लूड केले जातात. त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागा असतात, दुकाने असतात, गाळ्या असतात, हे सुद्धा भाडे तत्वावर दिलेले असतात, तर ते भाडे सुद्धा या ठिकाणी 5% निधीमध्ये इन्क्लूड असतो. ग्रामपंचायतीच्या मालमत्तेतून मिळणारं उत्पन्न, विविध दाखले, प्रमाणपत्रांसाठी आकारल्या जाणारे शुल्क, त्याचबरोबर नळ जोडणी व इतर सेवा शुल्क, हे सुद्धा या ठिकाणी वापरले जातात. नळ जोडणीसाठी सुद्धा पैसे, म्हणजे आपण जे नळ वापरतो त्यासुद्धा पैसे, आता हे पैसे आपल्याला प्रत्यक्ष मागत नाहीत, पण आपण ज्यावेळेस पावत्या वगैरे फाडतो त्यावेळेस ते सगळं इन्क्लूड असतं. ग्रामपंचायतीच्या मालकीच्या साधन सुविधाच्या वापरातून मिळणारे शुल्क असतं, त्याचबरोबर इतर स्थानिक कर असतात, शुल्क असतो, दंड असतं किंवा फी असते, यामधून सुद्धा ही रक्कम वसूल केली जाते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे जे काही 15 स्रोत आहेत, हे 15 स्रोत या ठिकाणी 5% निधीसाठी वापरला जातो. आता एक लक्षात ठेवा, तुम्हाला मी जे काही 15 याद्या सांगितल्या किंवा 15 स्रोत सांगितले त्यामधील काही ठराविक स्रोत हे तरी तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये स्वउत्पन्नाचे साधन वापरले जातात. त्यामुळे जर हे पैसे समजा, मी तर सांगतोय या ठिकाणी समजा 1000 रुपये जरी कलेक्ट झालं तरी 1000 मधले 5% निधी हा दिव्यांगांना वापरायचाच असतो, असा नियम आहे. तो नियम मी नंतर तुम्हाला एका शासन निर्णयाच्या माध्यमातून दाखवणार आहे, पण हा नियम आहे. मग असं तर अजिबात नाही आहे का बाबा उत्पन्नच आलेलं नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारचा कर मिळत नाही आहे, असं तर नाही आहे. लोक कर भरतात, लोक शुल्क भरतात, लोक घरपट्टी भरतात, पाणीपट्टी भरतात, सगळं भरतात
आणि मग तिथून तुम्हाला 5% मिळवायचं आहे किंवा त्यांना वाटप करायचं आहे, परंतु असं होताना दिसत नाही. म्हणून हे 15 स्रोत तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने ह्या स्रोतांच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्वनिधी उत्पन्न उभं करतं आणि यातील 5% दिव्यांग बांधवांना वाटप करणे हे त्यांना बंधनकारक आहे. अशा पद्धतीचा राज्य सरकारचा नियम आहे. ही महत्त्वाची व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांना नक्की शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.